नमस्कार. आज आपण महाराष्ट्र क्षेत्रजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 या अत्यंत महत्वाच्या कायद्याबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. कधी विचार केलाय की महाराष्ट्रात कोणीही कितीही म्हणजे अमर्याद शेतजमीन स्वतःकडे ठेवू शकतो का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय आज आपण समजून घेणार असलेल्या कायद्यात. चला तर मग सुरुवात करूया. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या कामकाजात मदत मिळेल आणि शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या महत्त्वाच्या योजना आणि अपडेट्सची माहिती दिली जाईल. आमचा उद्देश एकच आहे, महसूल विभागाचं काम सोपं करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. त्यामुळे अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागात आपण काय काय पाहणार आहोत, तर सगळ्यात आधी हा कायदा का महत्त्वाचा आहे ते बघू. मग जमीन ठेवण्याची मर्यादा म्हणजे नक्की काय? जास्तीची जमीन असेल तर तिचं काय होतं, ती कोणाला दिली जाते, आणि शेवटी या सगळ्या कायद्याचा अगदी सोपा सारांश. चला तर मग थेट आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नाकडे येऊया की हा कायदा इतका महत्वाचा का आहे, याची गरजच का पडली. बघा, हा आहे त्या कायद्याचा मूळ सरकारी दस्तऐवज. पण विचार करा, 1961 साली म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर लगेचच असा कायदा का आणावा लागला असेल? याचं कारण आपल्या इतिहासात आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्याकडे जमीनदारी पद्धत होती. त्यामुळे काय झालं की हजारो एकर जमीन फक्त काही मोजक्या लोकांच्याच हातात होती आणि याचमुळे समाजात एक मोठी आर्थिक दरी निर्माण झाली होती. हीच विषमता कमी करण्यासाठी आणि जमिनीचं सर्वांमध्ये न्याय्य वाटप व्हावं यासाठी हा कायदा आणला गेला. खरंच हा एक क्रांतिकारी निर्णय होता. ठीक आहे, म्हणजे कायद्यामागचा उद्देश तर आता आपल्या लक्षात आला. आता वळूया याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जमीन धारणेची कमाल मर्यादा, किंवा ज्याला इंग्रजीत लँड सीलिंग म्हणतात. ते म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर कमाल धारणा क्षेत्र म्हणजे कायद्याने आखलेली एक लक्ष्मण रेषा आहे. ह्या रेषेच्या पुढे जाऊन म्हणजे कायद्याने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त शेतजमीन कोणतीही व्यक्ती किंवा कुटुंब स्वतःच्या नावावर ठेवू शकत नाही. हाच या संपूर्ण कायद्याचा मूळ गाभा आहे. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये काय? ही मर्यादा सगळ्या प्रकारच्या जमिनीसाठी सारखी नाहीये. ती जमिनीच्या प्रकारावर आणि तिथे असलेल्या पाण्याच्या सोयीवर ठरते. जसं तुम्ही इथे बघू शकता, जर जमीन एकदम उत्तम बारमाही बागायत असेल तर मर्यादा फक्त 18 एकर आहे. तीच जर हंगामी बागायत असेल तर 27 एकर. जर फक्त एका पिकापुरती पाण्याची सोय असेल तर मर्यादा 36 एकरपर्यंत वाढते. आणि जर जमीन पूर्णपणे कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असेल तर हीच मर्यादा तब्बल 54 एकरपर्यंत जाते. पाहिलंत किती बारकाईने आणि विचारपूर्वक हे वर्गीकरण केलं आहे. आणि हो, हे सगळे नियम आणि हे वर्गीकरण काही मनाने ठरवलेलं नाही. या कायद्याच्या प्रकरण 2 मध्ये याबद्दल अगदी सविस्तरपणे नमूद केलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला एक पक्का कायदेशीर आधार मिळतो. चला, कमाल मर्यादा तर आपल्याला समजली. पण आता पुढचा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे या मर्यादेपेक्षा जास्त जमीन निघाली तर त्या जास्तीच्या म्हणजे अतिरिक्त जमिनीचं सरकार काय करतं? चला, ही प्रक्रिया आता समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया 4 सोप्या पायऱ्यांमध्ये होते. पहिली पायरी, जमीनधारकाने स्वतःहून आपल्याकडे असलेल्या एकूण जमिनीची माहिती सरकारला द्यायची. दुसरी पायरी, मग जिल्हाधिकारी त्या अर्जाची आणि जमिनीची सखोल चौकशी करतात. तिसरी पायरी, चौकशीमध्ये जी जमीन मर्यादेपेक्षा जास्त आढळेल ती अधिकृतपणे अतिरिक्त म्हणून घोषित केली जाते. आणि शेवटची चौथी पायरी, ही घोषित केलेली अतिरिक्त जमीन सरकार आपल्या ताब्यात घेतं म्हणजे संपादित करतं. सगळं काही अगदी कायद्याच्या चौकटीत आणि ठरलेल्या पद्धतीनुसार होतं. आतापर्यंतची माहिती नक्कीच उपयोगी वाटली असेल, हो ना? मग अशाच महत्त्वाच्या आणि सोप्या विश्लेषणासाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आता पुढे बघूया की सरकारने घेतलेल्या या जमिनीचं होतं तरी काय. बरं, सरकारने जमीन तर ताब्यात घेतली, पण त्याचं पुढे काय? इथेच या कायद्याचा खरा सामाजिक हेतू दिसून येतो. हा कायदा फक्त श्रीमंतांकडून जमीन घेण्यासाठी नाहीये, तर ती योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. आणि या वाटपाचे नियम कुठे दिले आहेत? तर ते या अधिनियमाच्या प्रकरण 6 मध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहेत. यात अगदी व्यवस्थित सांगितलंय की ही जमीन कोणाला आणि कोणत्या क्रमाने वाटप करायची. आणि हा क्रम खूप विचारपूर्वक ठरवला आहे. यात सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जातं जे त्या जमिनीवर आधीपासून कष्ट करत होते, म्हणजे कुळांना. त्यानंतर शेतमजूर, मग सहकारी शेती संस्था, ज्यांच्याकडे अजिबात जमीन नाही असे भूमिहीन व्यक्ती, आणि विशेषतः अनुसूचित जाती जमातींमधील सदस्यांनाही जमीन दिली जाते. यातूनच सामाजिक न्याय हे मोठं ध्येय साधण्याचा प्रयत्न केला जातो.
चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एका मिनिटात पटकन आढावा घेऊया. या कायद्यातले फक्त 4 महत्वाचे मुद्दे जरी लक्षात ठेवले तरी भरपूर झालं. 1. हा कायदा तुमच्या शेतजमिनीच्या मालकीवर एक मर्यादा घालतो. 2. ही मर्यादा जमिनीच्या प्रकारावर आणि पाण्याच्या सोयीवर अवलंबून असते. 3. मर्यादेपेक्षा जास्त असलेली जमीन सरकार ताब्यात घेतं. आणि 4. ही ताब्यात घेतलेली जमीन गरजू आणि भूमिहीन लोकांना वाटली जाते. बस हाच आहे या संपूर्ण कायद्याचा सार. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. 1961 साली बनवलेला हा कायदा आजच्या काळात म्हणजे इतक्या वर्षांनंतरही सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यासाठी खरंच किती महत्वाचा आहे यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा. हे संपूर्ण विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.